subscribe to my channel and also press this bell icon. हे गाईज गुड मॉर्निंग. आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला साऱ्यांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करतो. तर मित्रांनो, मी आज जात आहे अलिबागमध्ये आणि अलिबागमध्ये मी आज एक्सप्लोर करणार अलिबाग बीच, अलिबागचा कुलाबा किल्ला. आणि तर मित्रांनो, ही जी समोर लाईन लागली ना, ती लाईन तिकीटसाठी आहे. मी पण आता लाईनमध्येच उभा राहतो. आणि बोट रेडी आहे समोर, तुम्ही बघू शकता. आपल्याला बोटने जायचं आहे. तर मित्रांनो, मी आता बोटमध्ये आहे आणि बोटचं टायमिंग आहे 8:30चं. आणि 8:30 वाजता बोट सुटेल इकडून गेटवे ऑफ इंडियावरून. आणि सांगायचं झालं तर तिकीट्स माहीत नाही किती आहेत, अजून काही तिकीट्स काही काढलं नाही. ते लोक म्हणाले की बोटमध्ये जा आणि त्याच्यानंतर मग आम्ही लोक तिकीट्स घेऊ वगैरे. सो मी तुम्हाला नक्कीच सांगेन तिकीट कॉस्ट किती आहे ते वगैरे, आणि किती वेळ लागतो इथून मांडवाला जायला. आणि मांडवावरून पुन्हा मग त्या लोकांची प्रायव्हेट एक व्हेकल आहे त्या लोकांची, बस वगैरे अवेलेबल असते त्यांची. ते लोक आपल्याला मांडवावरून अलिबागला सोडतात. सो एन्जॉय करूया आपली अलिबागची जर्नी. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि पाहत राहा ट्रॅव्हल्स मेट आणि ब्लॉग एन्जॉय करा. तर मित्रांनो, बोट स्टार्ट झाले आता. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो मांडवामध्ये. आणि मला तुम्हाला सांगायचं आहे की याची तिकीट कॉस्ट किती आहे. तर मित्रांनो, गेटवे ऑफ इंडियावरून मांडवाला येण्यासाठी ते लोक 215 रुपये चार्ज करतात. आणि हे इन्क्लुडिंग बस सर्व्हिस आहे. म्हणजे इथून मांडवावरून आता पुन्हा एक बस असेल, ती बस आपल्याला अलिबागला घेऊन जाईल. सो आणि इथे यायला वेळ मॅक्झिमम 1 तास लागला इकडे पोहोचण्यासाठी. तुम्ही बघू शकता आता मी मांडवामध्ये आहे. तुम्ही बघू शकता मांडवा कसं आहे. आणि मित्रांनो, तिकीट्स हे असं असतं. आणि आता मला जाऊन बस पकडायची आहे पुढे. ॲक्च्युली बसमध्ये खूप गर्दी असते. ॲक्च्युली खूप लोक जातात पटापट आणि जाऊन सीट पकडतात लवकर. मी दुसऱ्यांदा येतो आहे मांडवामध्ये, त्याच्यामुळे मला एक्सपिरियन्स अनुभव आहे की कसं असतं ते वगैरे. आणि आज तर तुम्ही बघणारच आहात बसमध्ये किती गर्दी असते वगैरे. येस, इट्स अलिबाग. तर मित्रांनो, बसेस पुढे लागला, तुम्ही बघू शकता तिकडे.
मांडवा पूर्ण क्लीन वाटतो, इकडे काहीच कचरा वगैरे नाही आहे. सो मित्रांनो तुम्ही पण इकडे आलात ना तर शक्यतो स्वच्छता राखा, कुठे काहीच टाकू नका कचरा वगैरे. पुन्हा लाईन लागली इकडे बसमध्ये. ह्या इकडे बसेस दिसतात तुम्हाला व्हाईट कलरमध्ये, त्या बसमधून आपल्याला अलिबागला जायचं आहे. तिकीट्स दाखवावं लागेल तिकडे. आता आपण जातोय, ती बस आहे ही आपल्याला अलिबागला घेऊन जाईल. आपण विंडो सीट पकडूया. येस, दिस वन इज बेटर फॉर अस. तर मित्रांनो मी आता जस्ट बसमधून उतरलो आणि आता अलिबागमध्ये पोहोचलो आहे. मित्रांनो बसमधून यायला मला पाऊण तास लागला इकडे मांडवावरून अलिबागमध्ये पोहोचणे, आणि पाऊण तास लागला बसमधून. आणि आता मी बसमधून उतरलो आहे आणि आता मी पुढे जाणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे पुढे काय वगैरे.